नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिनांक 25 डिसेंबरला प्रवासी विमानसेवा सुरू झाल्यानंतरही लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात आलेले नाही। या विरोधात भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि तरुण आक्रमक झाले आहेत। प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी पहिल्या विमानाला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आमच्या शेतजमिनीवर आणि घरावर निर्माण झालेलं आहे। तसेच आमच्या कोपरगावची 30 एकर जमीन ही सिडको प्रशासनाने फुकट लाटलेली आहे आणि ह्या जमिनीचा मोबदला 1986 साली कवडीमोल भावात दिला होता। परंतु दिबा पाटील साहेबांनी या जमिनीच्या बदल्यात आम्हाला 12.5% जमीन दिल्याने कुठेतरी आमचं थोडंसं आम्हाला आधार मिळाला, फायनान्शियल आधार मिळाला। त्यामुळं आम्ही अजूनपर्यंत अस्तित्वात आहोत। त्यामुळं या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं अशी या विभागातील आमच्या शेतकऱ्यांची तीव्र भावना आहे आणि यासाठी सरकारने राज्य सरकारने असो किंवा केंद्र सरकारने असो चाल ढकल चालू केलेली आहे। परंतु आज उड्डाण झालेलं आहे विमानाचं तरीसुद्धा नाव देण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळं याकडे कुठंतरी सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे। आज फक्त आम्ही या संदर्भात निषेध नोंदवत आहोत। भविष्यामध्ये येत्या 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी किंवा विमानतळ बंद पाडण्यासाठी मोठ्या स्वरूपाचं विचार आंदोलन उभारणार आहोत। याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी। नमस्कार। आज 25 डिसेंबर 2025 रोजी विमानतळाचं उड्डाण होत आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही दिबा पाटील 27 गाव कृती समितीचे आम्ही पदाधिकारी सांगू इच्छितो। वारंवार मुख्यमंत्री महोदय नेहमी सांगतात का या विमानतळाला नाव लागेल। जेव्हा जेव्हा विमान उडायची वेळ आली तरी नाव घोषित होत नाही। आता याच्या पुढे जर दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागलं नाही तर 27 गाव समितीच्या माध्यमातून मोठा जन आक्रोश आंदोलन केलं जाईल याची नोंद घ्यावा। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी या अगोदर सुद्धा वक्तव्य केलेलं होतं सभेमध्ये की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं जाईल। ते देण्याचं महत्त्वाचं म्हणजे का उड्डाण व्हायच्या अगोदर दिलं जाईल नाव। ही आधीची गोष्ट होती मुख्यमंत्री साहेबांची। त्याच्यानंतर कालची त्यांची बाईट आहे का दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जाईल। पण आम्ही असल्या भूलथापांना बळी पडणार नाही। पहिले आमच्या साहेबांचं नाव द्या, नंतर तुम्ही बोला का नाव दिलं म्हणून। खरं पाहता आजचं आंदोलन होतं बाल्यामामाच्या माध्यमातून 22 तारखेला आंदोलन होतं, पण ते आचारसंहितेमध्ये स्थगित झालं। पण आपण गावोगावी बैठकी घेतलेल्या होत्या का आपण एकच मोठं आंदोलन करणार आहोत असं आपलं निश्चित ठरलेलं होतं। पण आचारसंहितेमध्ये आंदोलन आपण कॅन्सल केलेलं आहे। आज निषेध आम्ही करत आहोत 27 गाव कमिटीच्या माध्यमातून। फक्त आम्ही पदाधिकारी जमलेलो आहोत, कारण का इथल्या भूमिपुत्रांना एक हाक मारली तर भूमिपुत्र सगळे येतील। पण नुसतं स्टंटबाजी करून आंदोलन न करता एकच आपला एक जल्लोष, एक मोठं आंदोलन करूया अशी आमची धारणा आहे। त्याच्यासाठी आज फक्त आजचं उड्डाण होत आहे त्याच्यासाठी आम्ही निषेध करायला आम्ही इथे जमलेलो आहोत। याचा पुढचं आंदोलन आगळा वेगळा असणार आहे आणि भव्य दिव्य आंदोलन करणार आहोत। लोकनेते दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव कुणाचे? विमानतळाला नाव कुणाचे? दिबा पाटील साहेबांचे। आज आम्ही 27 गाव कमिटीच्या माध्यमातून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। याच्या अगोदरही 2021 पासून जे आंदोलनं चालू आहेत तसं त्या आंदोलनामध्ये आमचं 27 गाव कमिटी सक्रिय उपस्थित आहे। त्या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय कृती समिती असेल, सामाजिक संघटना असेल, यांना सोबत घेऊन आपण आंदोलन केले दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागण्यासाठी। परंतु अजूनपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देत नाही आहे। त्याच्यासाठी आज महत्त्वाचे 25 तारखेला आज विमानाचं उड्डाण होत होतं, पण आम्हाला उड्डाणाच्या अगोदर नाव देण्याची अपेक्षा होती, पण ते झालं नाही। मग त्याच्यासाठी आम्ही निषेध व्यक्त केला, सर्व पदाधिकारी येऊन निषेध व्यक्त केलेला आहे। सर, आपण येणाऱ्या पंचायत समिती आणि झडपी निवडणुकांवर देखील बहिष्कार टाकलेला आहे, असा निर्णय आपला झालेला आहे एकमताने, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही 27 गाव कमिटीच्या माध्यमातून
आम्ही पूर्ण दिवा पाटील साहेबांचं विमानतळ नाव लागावं याच्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला. त्याच्यासाठी आम्ही गावोगावी बैठकी केल्या. त्या बैठकीमध्ये असं निष्पन्न आलं की आपल्याला इलेक्शनला बहिष्कार टाकायला पाहिजे. आम्ही प्रत्येक गावाचा ठराव घेऊन, प्रत्येक गावाचं लेटर ॲडवर ठराव घेऊन ते आम्ही तहसीलदार साहेब असतील, उपविभागीय अधिकारी, कलेक्टर यांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि 27 गाव कमिटीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांच्यामध्ये पंचायत समित्या, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत असतील, पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. पण ज्या 27 गावाच्या याच्यामध्ये इलेक्शन येतात त्यांना टोटल आमचा बहिष्कार राहणार आहे. सर, विमानतळ उडलेलं आहे. आज 25 तारखेला पहिलं विमान आपल्या इथून उडलेलं आहे. पण भूमिपुत्रांना अजूनही जॉबचे प्रश्न सुटलेले नाही आहेत. अजूनही प्रकल्पग्रस्तांचे जॉबचे प्रश्न मार्गी कशा प्रकारे लावणार आहात आपण 27 गावाले? खरं म्हणजे ही लढाई 2014 पासून आहे आणि खरी लढाई ही 22 ते 23 पासून सुरुवात झाली. विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं ही एक लढाई होतीच. आमची अस्मितेचा प्रश्न होता. त्यासोबतच इथल्या प्रकल्प असतात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी लागावी हा एक आमचा उद्देश होता 27 गाव कमिटीच्या माध्यमातून. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.